जय शिवराय मित्रांनो, राज्यात बांधकाम कामगारांना भांड्याचं वाटप केलं जाते। मोठ्या प्रमाणात राज्यात सक्रिय नोंदणी असलेले बांधकाम कामगार या भांडी योजनेचा लाभ घेत आहेत। परंतु वास्तविक आपण जर पाहिलं तर ऊसतोड कामगार हे सुद्धा अनेक सारे योजनांपासून वंचित आहेत। या आपल्या ऊसतोड कामगारांचं जर पाहिलं तर कारखाना चालू असल्यानंतर 6 महिने आपल्या निवासस्थानापासून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, स्थलांतर करावं लागतं। रोजच्या रोज आठवड्याला 15 दिवसाला यांचं राहण्याचं ठिकाण बदलतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे ऊसतोड कामगार आपल्या सोबत आवश्यक तेवढीच सामान, आवश्यक तेवढीच भांडी घेऊन फिरतात। मग अशा ऊसतोड कामगारांना कुठेतरी भांडी किंवा शिदा मिळावा अशी एक मागणी सातत्याने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून किंवा काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केली जाते आणि या मागणीला कुठेतरी आता यश आलेलं आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी 2026 रोजी या ऊसतोड कामगारांना भांडी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। याच्यामध्ये विविध प्रकारची वेगवेगळी जी काही भांडी आहेत, असा 30 भांड्याचा संच आणि जवळजवळ 600 रुपयाचा शिदा, ज्याच्यामध्ये साखर असेल, तेल असेल किंवा इतर काही पदार्थ असतील, रवा वगैरे, या पदार्थांचा शिदा द्यायला मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील 2 GR निर्गमित करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये 4 लाख लाभार्थी, 4 लाख ऊसतोड कामगारांना हा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख ऊसतोड कामगारांचा समावेश करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपण जर वस्तुस्थिती पाहिली तर अशा प्रकारे एक राहणीमान म्हणजे अशा प्रकारच्या झोपड्या करणं, कुठेतरी काहीतरी छोटी मोठी भांडी वापरून स्वयंपाक करणं, या जे काही जीवन आवश्यक वस्तू आहेत किंवा ज्या गरजेच्या वस्तू आहेत या सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या माध्यमातून उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे। आता याच्यामध्ये जे काही ऊसतोड कामगार ज्यांची नोंदणी ग्रामसेवकाच्या माध्यमातून झालेली आहे, ज्यांच्याकडे ऊसतोड कामगाराचं ओळखपत्र आलेलं आहे, अशा कामगारांच्या ओळखीच्या आधारे त्या कामगारांना आता हे भांड्याचा संच आणि हा शिदा दिला जाणार आहे। अद्याप सुद्धा ज्या ऊसतोड कामगारांनी आपली नोंदणी केलेली नाही अशा कामगारांना आपली ग्रामसेवकाच्या माध्यमातून नोंदणी करणं गरजेचं आहे। ही नोंदणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आपल्या ग्रामसेवकाशी संपर्क करून आपल्या ऊसतोड कामगाराची नोंदणी करून घ्या आणि अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या या पायाभूत सुविधांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।